देशाची आर्थिक राजधानी मुंबईची सत्ता आता महायुतीकडे गेली आहे। 118 जागांवर भाजप आणि शिवसेना युतीने विजय मिळवलेला आहे, तर भाजपला सर्वाधिक 89, शिवसेनेला 29 जागा मिळाल्या। ठाकरेंच्या हातातून मुंबई निसटलेली आहे। ठाकरे बंधूंची 71 जागांवर त्यांनी बाजी मारली। ठाकरेंची शिवसेना 65 आणि मनसेने 6 जागा जिंकलेल्या आहेत। मुंबईतली आकडेवारी पाहूया, कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत। मुंबईत आवाज कुणाचा, तर महायुतीचा असं आता ठामपणे म्हणता येतंय। भाजपने 89 जागा जिंकलेल्या आहेत, शिंदेच्या शिवसेनेनं 29, ठाकरेंच्या शिवसेनेनं 65, मनसेनं 6, काँग्रेसनं 24 जागा जिंकत समाधानकारक कामगिरी केली। इतर पक्ष अपक्ष वगैरे 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 मिळून 14 जागा मुंबईमध्ये जिंकलेल्या आहेत। त्यामुळे सध्या तरी मुंबईत आवाज कोणाचा म्हटल्यावर महायुतीचा, विशेषतः भाजपचा, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा असं म्हणावं लागेल। मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच होणार, आधीच सांगितलं होतं असं फडणवीसांनी म्हटलंय। महायुतीचं बहुमत आल्यानं मुंबईच्या महापौर संबंधी चर्चांना आता विराम। आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिली असंही फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रात ब्रँड फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, इतर कोणीही स्वतःला ब्रँड समजणं चुकीचं, फडणवीसांनी ठाकरे बंधूंना या शब्दात टोला लगावला। महापौराच्या चर्चेला पूर्ण विराम आहे, कारण महायुतीचं बहुमत आलं आहे। महायुतीने पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे, महापौर महायुतीचा, महापौर मराठी, महापौर हिंदू। मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजणं हे अतिशय अयोग्य आहे, तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे। मी असं म्हणेन की आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेलाही मुंबईकरांनी नाकारलं। 40 पेक्षा अधिक विद्यमान नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेच्या शिवसेनेत आले, तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपलं वर्चस्व मुंबईत निर्माण करता आलं नाही। संयुक्त शिवसेनेची 2017 सालची विजयी संख्या 84 होती, त्या संख्येच्या निम्म्याही जागा शिंदेंना राखता आल्या नाहीत। शिंदेच्या शिवसेनेला 30च्या आतच शिवसेना अडकून पडली। दरम्यान ठाणे आणि कल्याण डोंबिवली वगळता अन्य बालेकिल्ल्यांमध्ये भाजपनं शिंदेंना धक्का दिला। ठाणेकरांनी शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिलं असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। विकास हाच ब्रँड लोकांनी स्वीकारल्याचंही शिंदे म्हणाले। ठाकरेंच्या विरोधामध्ये जनतेनं मतदान केलं असंही शिंदे म्हणाले। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी महायुतीचे महापौर होणार असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। मुंबईत शिवसेनेनं चांगली मुसंडी मारल्याचा दावा शिंदेंनी केलाय। मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, भावनिक मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न झाला होता असंही शिंदे म्हणतात। हाच ब्रँड या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेला आहे। डेव्हलपमेंट हा ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे। आणि आता मी म्हणेन की मुंबईचा विकास ज्या जोरात करायला पाहिजे त्याप्रमाणे हे ट्रिपल इंजिनचं सरकार, केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं NDA सरकार आहे आणि त्याबरोबर राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे आणि आता मुंबई महापालिकेत देखील महायुतीचा महापौर होईल। 25 वर्ष ज्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं आहे आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला त्याला नाकारलं आहे। आणि बरेचसे मुद्दे निवडणुकीमध्ये भावनिक देखील झाले, भ्रष्टाचाराचे गेल्या काही वर्षातले तेही मुद्दे लोकांसमोर आले आणि परफॉर्मन्स बेस या ठिकाणी लोकांनी निकाल दिलेला आहे। मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे, सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये। त्यामुळे मुंबईत देखील भाजप आणि शिवसेना मिळून महायुतीचाच